मृत्यूनंतरची विमा भरपाई मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या नागपूरमधल्या कुटुंबाची भाषेपायी नाहक अडवणूक, मराठीऐवजी हिंदी किंवा इंग्रजीमध्ये एफआयआर आणण्याची युनियन बँकेची आडमुठी मागणी. लाडकी बहीण योजनेचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेला फटका. नांदेडमधील डॉक्टरांचा आरोप, सरकारनं रुग्णालयांना पैसेच न दिल्यामुळे थकबाकी कोट्यवधींच्या घरात पोहोचल्याचा दावा. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपण्यासाठी उरले अवघे 3 दिवस. विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची निवड केली जाणार का, याकडे लक्ष. पश्चिम महाराष्ट्रामधल्या भाजपच्या सर्व आमदारांची आज वर्षा बंगल्यावरती बैठक. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये खांदेपालट. अखेर जयंत पाटील पायउतार. शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, तर रोहित पवारांनाही लवकरच पक्षामध्ये मोठी जबाबदारी मिळणार असल्याची माहिती. आता राजही सोबत आलाय. सामनाच्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. मुलाखतीचा टीजर लॉन्च, पण राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स कायम. चाकरमान्यांच्या सेवेसाठी लाल परी सज्ज. गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या 5000 जादा गाड्या. तिकीट खिडक्या आणि वेबसाईटवरती आरक्षण सुरू. लोकमान्य टिळकांचे पणतू केसरीचे संपादक दीपक टिळक यांचं पुण्यामधल्या राहत्या घरी निधन. आज दुपारी 12 वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.